for your inspiring address. महाराष्ट्रानं पीएम कुसुम योजनेत आणि हरित ऊर्जा क्षेत्रात कौतुकास्पद काम केल्याचा गौरवपूर्ण उल्लेख केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केलाय। मुंबईत आयोजित 37व्या स्टील महाकुंभाच्या उद्घाटन सत्रात ते आज बोलत होते। महाराष्ट्रानं याबाबतीत पुढाकार घेतल्यामुळे सर्व राज्य या योजना राबवत आहेत। केंद्र सरकारनं देखील त्यासाठी 3500 कोटी रुपये अनुदान दिलंय असं ते म्हणाले। भारतानं जीवाश्म इंधनाशिवाय वीज निर्मिती क्षमतेचा 250 गिगावॅटचा टप्पा गाठलाय, तर 2030 पर्यंत 500 गिगावॅट अक्षय ऊर्जा क्षमता निर्माण करण्याचं उद्दिष्ट आहे। अक्षय ऊर्जा क्षेत्र सध्या संक्रमण काळातून जात असून अधिकाधिक स्वयंपूर्ण होण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे या क्षेत्रातल्या अफाट क्षमतांचा शोध घेतला जात असल्याचंही ते म्हणाले। वर्ष 2030 पर्यंत 300 अब्ज पोलाद उत्पादन करण्याचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी देश वचनबद्ध आहे। त्यापैकी 50 दशलक्ष पोलादाची निर्यात केली जाईल। 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र करण्यासाठी पंतप्रधानांनी केलेल्या निर्धाराच्या दिशेनं ऊर्जा मंत्रालय देखील विविध योजना राबवत आहे। यामध्ये गैर जीवाश्म इंधन आणि स्वयंपूर्ण ऊर्जा क्षेत्र यांचं प्रमुख योगदान असेल असं ते म्हणाले। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते। महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना दिली जाणारी वीज 2036 पर्यंत संपूर्णपणे सौर ऊर्जेच्या माध्यमातून दिली जाणार असून त्यासाठी राज्य सरकार जलद गतीनं कार्य करत आहे असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले। केम्ब्रिज